गुड मॉर्निंग आहे. सकाळी सकाळी मस्त असं मी रेडी झाली आहे, फ्रेश होऊन मस्त वर्कआउट करून आली आणि सुंदर असा ड्रेस वेअर केला आहे. सो आता मी करणार नाश्ता आणि मम्मीने भरपूर काय काय केलं माझ्यासाठी. बीटरूट ज्यूस आणि सिया चिट्सवालं पाणी आणि पनीर फ्राय. वाईट दाखवते. मम्मा आता तारीफ केली तो पण बिघडवलंच ते माझं. चाललं पाक राग केली तिची. नाही राग झाली बघ. काय अगं मम्मी, आता तारीफ केली मम्मीनं आमच्या एवढं केलंय म्हणून. हे बघा माझ्या मम्मीनं काय केलं, लगेच तोडूनच टाकली पोळी. काय अगं मम्मी, आज जायची माझ्या पहिली बारी सिया चिट्सची. लेकिन एक सेकंड. सिया चिट्स. सिया अरे कहना क्या चाहते हो? नाही, चिया सीड्स. सही पकडे हैं. मी काय म्हणते, चिया सीड्स. हा राईट, सिया चिट्स म्हणत होते ना मी. काय म्हणले? हा थोडस डिंग 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 डिंग. सेकंड बारी आहे बीटरूट ज्यूसची. मी चिया सीड्स तरी व्यवस्थित बोलले का? मला कन्फ्युजन व्हायला लागलं. मी व्यवस्थित बोलले तरी पण डाऊट यायला लागलाय की आता मी खरंच बरोबर बोलली का? ए मम्मा, हात काय काय घातले तू? नाही नाही, बीटरूट ज्यूस मध्ये. एक तर माझी मम्मी ना असलं काय बनवलं ना एक्सपेरिमेंट करते, त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी टाक. आम्ही निघालेली आहे शॉपमध्ये आणि ही माझी सुंदरी कशी दिसते बघा, नवीन नवीन चकाचक. गोड गोड ना. या गाडीबद्दल बरेच जण मला विचारत होते. सो मी 1-2 आठवडे झाले ही गाडी यूज करते आणि याच्याबद्दल मला दोनच गोष्टी म्हणजे सांगायला आवडतील. एक चांगली आणि एक वाईट, जी मला आवडलेली नाही आहे. ह्याची पेट्रोलची टंकी इकडे आहे पाठीमागे आणि ती ओपन करण्यासाठी इकडून ओपन करावी लागते, अशी अपोजिट साईडला फिरवून वगैरे. सो ते मला आवडलं नाही. खाली अशी आहे पाठीमागे. माझ्या ओल्ड गाडीमध्ये टंकी आत होती, ते ओपन करणं वगैरे माझ्यासाठी इझी होतं. हे पण इझी आहे, नो प्रॉब्लेम. पण ही टाकी आडवी आहे, याच्यामध्ये समजत नाही की किती पेट्रोल आतमध्ये आहे. नाही, इथं समजतं ऑन केल्यावर. हे बघा इथे येतं किती पेट्रोल आहे गाडीमध्ये. आता 3 लिटर आहे माझ्या गाडीत, म्हणजे 3 कांड्या. ह्या 2 संपल्या, एकच उरली की समजायचं की आता टाकायची गरज आहे, कमी होत आल्या. पण कधी कधी हे गंड होते. आता सकाळी बघा 3 होत्या, मग अशी 4 दिसत होत्या, आता डबल 3 दिसतात. म्हणजे हे कन्फ्युजन कधी कधी करते, कशामुळे माहिती नाही. आणि दुसरी आवडीची गोष्ट चांगली म्हणजे सांगते तुम्हाला, भारी जुन्या गाड्यांना की नाही चालू केलं की नाही इथून स्टार्टर आणि ब्रेक मारायला लागायचं, तेव्हा स्टार्ट व्हायची. पण ह्याला स्टँड जरी फक्त काढलं, त्यानंतर ब्रेक दाबला की गाडी सुरू होते. आधी काय करायला लागायचं, हे ऑन करायला लागायचं, ब्रेक दाबायला लागायचा. तसं नाही आहे या गाडीचं. आता बघा मी स्टँड लावते, झाली बंद. असं काही आहे, तर हे फीचर मला खूप आवडलं. आता काढलं बघा. आणि आता मी निघालेली आहे शॉपमध्ये. सो पाऊस पडलाय खूप जास्त, मगाशी सगळं भिजलंय, ओलं चिंब झाले. आणि गाईज मी छान अशी दियाबत्ती करून घेतली. इकडे देवपूजा, सुंदर अशी फुलं घातलेली आहेत देवाला, जी माझे पप्पा रोज स्कूटीमध्ये ठेवतात ते. आणि क्लिनिंग वगैरे पण सगळं झालेलं आहे. आतमध्ये केतकी पण आवडते सगळी कामं. सो आता कस्टमर येतील थोड्या वेळात मॅटर्निटीचे, आणि मी पाठीमागचं आता नेल्सचं आवडते. काही स्टुडंट्सच्या सीट्स बुक करायच्या आहेत, सो तेच करून घेते. लागल्या पोज द्यायला. आणि गाईज आमची सगळी काही कामं उरकलेली आहेत आणि मी आली नेल्स बाय गौरी. सो काय लावलंयस तिथं? धूप लावलेली आहे, माझ्याच बाजूला बरोबर आणून ठेवल्या. फ्रेश वाटतं धूप. पाऊस आहे, कसं तुम्हाला शिफ्ट करायचं असेल स्टुडिओमध्ये तर तसं ह्याच्यातलंच आहे तुमचं पॅकेज, ह्यातलं नाही. हा ठीक आहे, आणि दुसरा मग हा बघा, किंवा तुमच्या आवडीने. आणि गाईज इकडं माझं मोठंसं पार्सल आलेलं आहे.
नेल्सच मी सगळं सामान आणलं आहे, पण आत्ता काही गोष्टी अजून मला पाहिजे होत्या त्या मी मागवलेल्या आहेत. सो लेट्स अनबॉक्स. कपडे आतून एक्स्ट्रामध्ये जाऊन बसला, मला जागा नाही पुरत थांबायला. लपताय कशाला, उलट दिसत की तुम्ही. देऊ का काहीच कचरा पाठवलाय मला भरून कचरा. असं नाही आहे, सेफ्टीसाठी हे वरती स्पंज आहे त्यामुळे घातलंय. आणि हे बघा आपलं स्टुडंटचं क्लास सुरू होतं ना त्याच्यासाठीच्या वस्तू आहेत. सो गाईज, नेल्सच्या ज्या आपण अकॅडमी सुरू केली आहे, क्लासेस आहेत 2-3 दिवसामध्ये, त्याचं सगळं सामान आलेलं आहे. भरपूर गोष्टी अजून नवीन नवीन ऑर्डर केलेल्या आहेत आणि हे अनबॉक्सिंग करायला खूप जास्त मजा येते. इकडे बघू शकता तुम्ही. चालले बघा पळून लगेच. काय पाहिजे का? मग कशाला आलाय? देखरेख करायला आले म्हणा की. दुकान बघायला. आमचं दुकान बघायला काय, आम्ही काय शोपीस आहे दुकान आमचं बघायला? पैसे द्या दुकान बघितल्याबद्दल. अमीर आदमी देखा नहीं कि भिखारी की तरह भीख मांगना शुरू. तुझं काय काय चाललंय ते बघायला आले. पैसे द्या दुकान बघितल्याबद्दल. पैसे, ती पैसे आहे ती का? द्या की. पैसे द्या पाटील, पैसे द्या पाटील. पाटलीन बाय नुसतं सगळं बघते त्या गोळा करून. हे आहे का पप्पा पण रोज येऊन सारखं हे काय ठेवलंय, ती काय ठेवलंय, हे काय आहे, ती काय, 100 प्रश्न. ही काय करायचं असते ग? नकाला लावायचं असते ग. मम्मी पप्पा आल्या मला विचारत्या हे गाडीवर मिळालंय का? हे हेल्मेट. हेल्मेट म्हणतात. माझं डोकं केवढं ते केवढं. अजून एक हेल्मेट आहे माझ्यापाशी, बघायचंय का? 2 हेल्मेट. तू संगत येतो 2-3 कसं शिकवणार? हे बघ, हे पांढरं हेल्मेट, ते गुलाबी हेल्मेट. त्याच्यात हात असा ठेवायचा आणि सुकवायचे नको. ती कशाचं? काय मग कसली घाण रिॲक्शन दिली ना. अरे देवा, काय नाही काय. ती आता ती कशाचं? ते पण असलंच आहे. 2 मागवलं. एका टायमाला एवढ्या पोरी कशात हात घालणार लावलं. तुमची पोरगी लय हुशार आहे. खिशात हात घालून बसायचं. तुम्ही घातलाय तसा. मम्मी कशी बघत उभा राहिला. चला पोरगी सारखी. जासूसी करून झाली का? जावा मग. त्यानंतर मी आणि केतकी गेलो बेकरीमध्ये. अश्विनी दिदी आमची मँगलोरला राहते आणि तिकडे इकडचा सारखा रवा केक मिळत नाही. सो तिला खायचा होता म्हणून मी तो पार्सल घेतला आणि ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये नेऊन ठेवला. कारण ते ट्रॅव्हल्समधून मग आत्ता टाकला की उद्या सकाळी तिला मिळणार तिकडे. सो बाहेर अजून 2-4 कामं होती ते करून रिटर्न आम्ही शॉपमध्ये आले तर कस्टमर्स वगैरे भरपूर सुरू होते. ते सगळं सुरूच होतं. इतक्यात अचानक एक नेल्सचं कस्टमर देखील आलं आणि त्यांना करायचे होते नॉर्मल एकदम नेल्स ग्लिटरमध्ये. सो त्यांचे मी असे काही नेल्स केले जे त्यांना खूप जास्त आवडले होते. खूप छान. त्यांना काहीच फेस दाखवायचं नाहीये, समजून घ्या. पण खरं सांगा कसं वाटलं तुम्हाला, आवडले का? हा खूप छान आहेत. काय सांगा, मस्त छान झालेत. पाहिजे होते तसे मिळाले. हो. ओके, थँक्यू. आणि इकडे शॉपचं आपलं डेली रुटीन सुरूच होतं. मेकअप, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, आउटफिट्स अँड ऑल. सो गाईज, नेल आर्टच्या क्लासेसच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आज जरा माझा मूड ऑफ आहे त्यामुळे मी शांत बसली आहे. मेकअप करून ॲड शूटला जायचं आहे. नेल आर्टचं तर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. स्टुडंटचे ॲडमिशन झालेले आहेत. लवकरच आपण क्लासेस सुरू करतो आहे तर ते सुद्धा तुम्हाला ब्लॉग्स पाहायला मिळतील. त्याचबरोबर श्रद्धाची टीम आपली मोठी आहेच पण अजून टीमची आपल्याला गरज भासती आहे. त्यामुळे आपण अजून 1-2 स्टाफ वाढवतो आहे. त्यांचं जॉईनिंग उद्यापासून आहे तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि श्रद्धाच्या ज्या ऑल ओव्हर गोष्टी आहेत त्या मला दाखवणं एकटीला पॉसिबल नाही आहे पण त्या आता उद्या परवापासून होतील. सो आणि स्टोरेज माझं खूप भरतं कारण मला फोटोज काढायला माझे स्वतःचे खूप जास्त आवडतात. त्यामुळे कंटिन्यू एवढे जास्त फोटोज काढून ते भरलेलंच असतं.
सो आता जाताना दाखवते मी तुम्हाला ह्याला ॲड शूटला. तुमच्या इकडे आहे का पाऊस? खूप जास्त पाऊस पडतो गाईस. गोडाऊन पण भरलेत. तुम्ही कधी येताय मग खरेदी करायला? एकावर एक व्हरायटी, एकावर एक साड्या आहेत. एक वो आपका रेगुलर पोज वाला जो उधर से आते हैं. आणि गाईज आता मी मस्तपैकी ॲड शूट करून आली आहे लोकेशनला. इकडे कस्टमरचं आपलं शूट सुरू आहे मंदिरामध्ये. मी करून फिल्टरला व्हिडिओ करते मी. संध्याकाळी घरी जाताना मी गेली हॉटेलमध्ये, कारण मला सूप आणि मंचुरियन खायचं होतं. चायनीजच्या स्टॉल्सवरती मिळतात, पण मला तिकडचं नाही, हॉटेलमधलंच खायचं होतं. सो मी ते खाल्लं आणि घरी गेल्यानंतर मस्त आम्हा चौघी बहिणींचा व्हिडिओ कॉल हा रोजचा असतो ठरलेला. आणि आम्ही कॉलवरती बराच वेळ गप्पा मारतो. दिवसभर काय काय घडलं हे सांगते. मोस्टली तर मी जास्त करून या ग्रुप कॉलमध्ये नसते दिवसभरात, पण अजून 2-4 वेळा होतात कॉल्स. संध्याकाळच्या कॉलमध्ये असते मी. ओके गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हो, तुम्ही फक्त ब्लॉग्स बघू नका, छान छान कमेंट्स करा. मी प्रत्येकाला रिप्लाय देईन. आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत आहेत की नाही ते देखील सांगा. बाय.